सगळ्यांना सविनय जय भीम. आम्ही आंबेडकरवादी या फेसबुक पेजद्वारे आज 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन अर्थात हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महामानव बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 129वा जयंती उत्सव, त्याचसोबत महाराष्ट्र राज्याचा 60वा वर्धापन दिन आणि जागतिक कामगार दिन या गोड सोहळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आंबेडकरवादी या ग्रुपद्वारे आज फेसबुक लाईव्ह पेजद्वारे जयंती उत्सव साजरा करण्यात येतो आहे. तसंच महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. आज आपण पहिलं तर मी अभिनंदन करतो आम्ही आंबेडकरवादी ग्रुपचं की आज संपूर्ण जगभर कोविड-19 अर्थात कोरोना विषाणूची जी दहशत आहे त्या दहशतीमुळे अनेक लोक आत्तापर्यंत दगावलेले आहेत. संपूर्ण जगातील अनेक राष्ट्र हे लॉकडाऊनमध्ये आहेत. भारताची स्थिती ही देखील तशीच आहे. भारतामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राची स्थिती अत्यंत गंभीर आहे. अशा गंभीर स्थितीमध्ये प्रशासनाने आदेश दिले होते की सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याला प्रशासनाच्या त्या आव्हानाला सकारात्मक साथ देऊन आंबेडकरी समूहाने, बौद्ध समाजाने महामानव बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल 2020 रोजी ऑनलाईन जयंती उत्सव साजरे केले. कुठल्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचे नियम न तोडता प्रत्येक विभागामध्ये या कायद्याचं पालन करून, जे लॉकडाऊन आहे लॉकडाऊनच्या नियमाचं पालन करून सरकारच्या प्रशासनाच्या आव्हानाला सकारात्मक असा प्रतिसाद देत महामानव बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लाखो करोडो अनुयायांनी मुंबई, महाराष्ट्रासह भारतासह संपूर्ण जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत उत्साहामध्ये, परंतु सर्व प्रकारची संवेदनशीलतेचं पालन करून, प्रशासकीय नियमांचं पालन करून अत्यंत उत्साहामध्ये साजरी केली. आणि या देशामध्ये बौद्ध समूहाने एक नवीन आदर्श घडवला. त्याबद्दल मी प्रथमतः संपूर्ण बौद्ध समाजाचं अभिनंदन करतो. आणि याच संस्कृतीचा, या संयमतेचा, याच नियमबद्धतेचा आणखीन एक आश्वासक पाऊल म्हणजे आज आम्ही आंबेडकरवादी या युवकांच्या ग्रुपद्वारे घेतला जाणारा आजचा जयंती उत्सव सोहळा, महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सुवर्ण महोत्सव हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आज दिनांक 1 मे 2020 रोजी मी द्रौपदी पुत्र डॉक्टर दीपक ठाकूर गायकवाड, मला आजचा विषय देण्यात आलेला आहे 1 मे जागतिक कामगार दिन, 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार. आपण आज जी चर्चा करणार आहोत, मी जे आपल्याशी संवाद साधणार आहे तो एक विशिष्ट असा आपल्या देशामध्ये एक ग्रह आहे. प्रत्येक महामानवाला ही जातीच्या संहितेतून त्याचा प्रचार प्रसार केला जातो आणि त्यामुळे महामानवांचे विचार हे एका चौकटीमध्ये कोंडले जातात. ज्याप्रमाणे छत्रपती शिवराय म्हटलं की मराठ्यांचा राजा, क्रांतिवीर ज्योतिबा फुले म्हटलं की स्त्रियांचे उद्धारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की दलितांचे कैवारी. आम्ही सर्व या चौकटीमधून जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या देशाचा सर्वांगीण विकास करू शकत नाही आणि तोपर्यंत आम्ही जे महासत्तेची स्वप्न पाहतो ही केवळ स्वप्न राहतील, ते प्रत्यक्षात कधीच उतरणार नाही. कारण या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आम्ही आंबेडकरवादी ह्या ग्रुपमधील जे युवक आहेत त्या सर्व युवकांनी गेले अनेक वर्ष त्यांच्या सोबत आहे. या युवकांचं काम अत्यंत भरीव आणि नियोजनबद्ध चाललेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या कायद्याचं उल्लंघन न करता नियोजनबद्ध आणि सुनियोजित कार्यक्रम करण्याबद्दल आम्ही आंबेडकरवादी हा ग्रुप ओळखला जातो. आणि या ग्रुपद्वारे आजचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव आणि 1 मे जागतिक कामगार दिन आणि 1 मे महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन आपण कोविडच्या दहशतीमध्ये आज या ठिकाणी साजरा करणार आहोत. ज्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं झालं तर ज्या देशामध्ये मुंगीला साखर, कुत्र्याला भाकर
गाईला चारा आणि सापाला दूध, मुंगीला साखर, कुत्र्याला भाकर, गाईला चारा आणि सापाला दूध पुण्य मिळवण्यासाठी दिलं जात होतं, त्याच देशात हाडामासाच्या माणसाला साधं प्यायचं पाणी नाकारलं जात होतं. अशा देशामध्ये बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म होतो आणि या महामानवाच्या आयुष्यभराच्या संघर्षाने भारत देशाचा सुमारे 3,500 वर्षाचा वर्णवाद, जातीवाद नष्ट होऊन न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यावर आधारित लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करणारं संविधान अंमलात येतं आणि कालचे मुखे बोलू लागतात, कालचे बहिरे ऐकू लागतात, कालचे पांगळे धावू लागतात. ही क्रांती रक्ताचा एकही थेंब न सांडवता करण्याचं एक महान काम, एक महान कार्य महामानव बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1919 मध्ये साऊथ ब्युरो कमिशन समोर या देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला मताचा अधिकार द्यायचा ही मागणी भारत देशामध्ये पहिल्यांदा ज्यांनी केली त्यांचं नाव होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. म्हणजे ज्या समूहामध्ये ती व्यक्ती जन्मली होती, ज्याला पाणी मागितलं तर गाडीमधून उतरवलं होतं, ती व्यक्ती या देशातल्या सामान्य माणसाला, शेवटच्या वंचित घटकाला मताचा अधिकार द्यावा याकरता या देशातल्या सामान्य वंचित घटकाचं नेतृत्व करते. ज्या कालखंडामध्ये या देशामध्ये ज्याचं वार्षिक उत्पन्न 100 कोटी रुपये असेल किंवा ज्या व्यक्तीच्या घरामध्ये कोणीतरी पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MA, MCOM किंवा MSc झालेलं असेल, एखाद्या घराण्यामध्ये राजे घराण्याचा वारसा असेल, त्याच कुटुंबाला मताचा अधिकार होता. त्या कालखंडामध्ये बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातल्या शेवटच्या उपेक्षित वर्गाला मताचा अधिकार दिला जावा ही मागणी करतात. हीच एक विलक्षण क्रांती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 मार्च 1927ला महाडच्या चौदार तळ्यावर पाण्यासाठी संघर्ष करतात. जो संघर्ष आजही आपण जर महाडला गेलात तर चौदार तळ्याच्या मध्यभागी एक पूर्णाकृती शिल्प आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, आणि त्या खालचं एक वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये लिहिलेलं आहे की हा संघर्ष पाण्याच्या एका घोटासाठी नाही, हा मानवाच्या मूलभूत अधिकारासाठी आहे. फाईट फॉर फंडामेंटल राईट्स. म्हणजे तो लढा केवळ औपचारिक होता आणि ही क्रांती करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील एकमेव अग्रमानांकित विचारवंत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीसाठी, एका धर्मासाठी काम कधीही कुठलाही जगातला महामानव करत नाही. महामानवाचं कार्य हे जगातल्या प्रत्येक उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देणारं असतं. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा कार्यरत होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला कसा न्याय मिळावा यासाठी कार्य केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर PhD साठी प्रबंध लिहितात. त्यामध्ये बाबासाहेब शेती आणि शेतीला पूरक उद्योग कसे निर्माण केले जावे याबद्दलचं विश्लेषण करतात. राज्य आणि केंद्र यांच्यामधील आर्थिक संबंध कसे असावेत याबद्दलचं मार्गदर्शन बाबासाहेब करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर PhD साठी प्रबंध लिहिताना ब्रिटिश सरकारने भारताची कशी लूट केली हे अधिक प्रकर्षाने निर्भीडपणे लिहितात. विद्यार्थी दशकातला एक युवक, ब्रिटिश ज्यांचं जगभरामध्ये राज्य होतं त्या काळामध्ये, जगातील अधिकांश देशांमध्ये राज्य असलेलं ब्रिटिश ही महासत्ता, या महासत्तेला 27-28 वर्षाचा एक युवक त्यांच्या मायभूमीमध्ये सांगतो की तुम्ही आमच्या देशाची प्रचंड लूट केलेली आहे. कोणत्या कोणत्या कालखंडामध्ये हे बाबासाहेब त्यामध्ये मांडणी करतात आणि परत लिहितात की तुम्ही लायक नाही आहात माझ्या देशावर राज्य करण्यासाठी, तुम्ही चालू पडा. म्हणजे अवघ्या 28व्या वर्षी 1919-20च्या दरम्यानचा बाबासाहेबांचा हा प्रबंध, ज्यावेळेस बाबासाहेबांचं वय आपण जर पाहिलं तर 27-28 वर्षाचे बाबासाहेब ब्रिटिश सरकारला सांगतात तुम्ही लायक नाही आहात माझ्या देशावर राज्य करण्यासाठी, तुम्ही माझ्या देशातून चालू पडा. हे सांगायला भारताचे थोर स्वातंत्र्य सैनिक मोहनदास करमचंद गांधी यांना 1942 साल उजाडतं, जेव्हा त्यांच्या वयाची 73 वर्ष लोटून जातात. म्हणजे आपण
या गोष्टींचा देखील एका बाजूने अभ्यास केला पाहिजे की वयाच्या 28व्या वर्षी ब्रिटिश सरकारला ब्रिटिशांच्या राजधानीमध्ये म्हणजे लंडनमध्ये एक विद्यार्थी अवघा 28 वर्षाचा तो सांगतो की तुम्ही लायक नाही आहात माझ्या देशावर राज्य करण्यासाठी, तुम्ही चालू करा. त्यांचं नाव होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेब जेव्हा महाडचा सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहानंतर 1931ला कोकणामध्ये खोती विरोधी आंदोलन सुरू झालं. नारायण नागू पाटील आणि त्यांचे सहकारी हे आंदोलन प्रकर्षाने करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लढ्याचं नेतृत्व केलं. 7 वर्ष खोती विरोधी आंदोलनामध्ये जे सहभागी होते त्या सगळ्यांच्या केसेस बाबासाहेबांनी मोफत चालवल्या आणि त्यांना न्याय मिळवून दिला. आणि 1938मध्ये देशातला आत्तापर्यंतचा विधिमंडळावरचा शेतकऱ्यांचा 25,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा मोर्चा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळावर काढला. म्हणजे शेतकऱ्यांचं नेतृत्व 1919लाच त्यांनी प्रबंधामध्ये स्वीकारलं होतं. प्रबंधामध्ये मांडणी केली होती की शेती उद्योगाला पूरक व्यवसाय कोणता कोणता निर्माण केला जावा. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1931-1938 पर्यंत शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही आम्ही शेतकऱ्यांना सांगत नाही आहोत. त्यामुळे आज आमच्या शेतकऱ्याला अक्षरशः आत्महत्या करावी लागते. आम्ही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकांना सांगत नाही आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1945ला दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये जेव्हा आर्थिक निर्बंध लागले गेले, आर्थिक आणीबाणी सुरू झाली, त्यावेळेस ब्रिटिश सरकारने भारतामध्ये आर्थिक नियोजनासाठी एक कमिटी नेमली. त्या कमिटीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेण्यात आलं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बेरोजगारांसाठी एम्प्लॉयमेंट ब्युरो सुरू केला. म्हणजे आत्तापर्यंत कामगारांसाठी अनेक नेते होते, परंतु कामगारांसाठी अनेक नेते असताना बेरोजगारांसाठी जगातलं पहिलं नेतृत्व स्वीकारणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सुरू केलं होतं त्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजद्वारे अगदी 90च्या दशकापर्यंत लोकांना खूप चांगल्या प्रकारचे नोकऱ्या मिळालेल्या आहेत. उदरनिर्वाहाचं साधन हे निश्चित झालं तर माणसाचं आयुष्य सुकर बनतं. 15 ऑगस्ट 1936ला आज कामगार दिन आहे, त्यामुळे आवर्जून उल्लेख केला पाहिजे. 15 ऑगस्ट 1936ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना केली. जगामध्ये कामगारांचं नेतृत्व करणारे अनेक नेतृत्व झाले, परंतु कामगारांच्या श्रमाला सन्मान देणारा पहिलं नेतृत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्याच नावावर म्हणजे इंडिपेंडंट लेबर पार्टी काढण्याचं धाडस केलं. आणि नुसतं धाडसच नाही तर पहिल्या निवडणुकीमध्ये या देशातला 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष हा इंडिपेंडंट लेबर पार्टी राहिला, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. एवढी मोठी क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि त्या इंडिपेंडंट लेबर पार्टीचा जर आपण अजेंडा पाहिला, जाहीरनामा पाहिला, तर तो आपल्याला भारतीय संविधानाच्या बरोबरीचा दिसतो. एवढी मोठी क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा ब्रिटिश सरकारमध्ये लेबर मिनिस्टर होते, लेबर मिनिस्टर असताना कामगारांना कामाच्या ठिकाणी न्याय देण्यासाठी त्यांचं हक्काचं एखादं संघटन असावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनियन ॲक्ट मांडतात, तो संमत करून घेतात आणि तो इम्प्लिमेंट करणारा जगातला पहिला कामगारांचा नेता आणि भारतातल्या सर्व कामगार संघटनांचा जनक हे कामगार नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात. आज किती कामगारांना ह्या गोष्टीची माहिती आहे? आम्हाला जर या देशामध्ये कामगारांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर 27 एप्रिल 1938ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 27 एप्रिल 1944ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोळशाच्या खाणीमध्ये 420 फूट खोल स्वतः खाली जातात आणि खाली नेमकं ऑक्सिजन किती असतो, त्यामध्ये कामगार कसे काम करू शकतात याची पाहणी आणि अनुभव घेण्यासाठी जगातला पहिला कामगार नेता, जो 420 फूट खोल खाणीमध्ये उतरणारा जगातला पहिला कामगार नेता, जो स्वतःचा जीव धोक्यात घालून खाणीमध्ये उतरतो आणि तो अनुभव घेतो की ते ऑक्सिजनच नाही आहे. तर इथे एखादी गरोदर महिला जी स्वतः आणि तिच्या गर्भात असणारं बाळ त्याला सोबत घेऊन ती ज्या ठिकाणी ऑक्सिजन नाही आहे त्या ठिकाणी जाते आणि पुन्हा वरती येते
म्हणजे ती किती तिचा जीव धोक्यात घालते आणि मग दुसऱ्या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोळशाच्या खाणीमध्ये काम करण्यासाठी महिलांना मज्जाव आणतात. एवढं कामगारांसाठी प्रकर्षाने झटणारा नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज 1 मे आहे, कामगार दिन आहे, जागतिक कामगार दिन. आपण भारत देशामध्ये जरी लढे उभे करायचे असतील तरी आपण खास करून जी डावी विचारसरणी म्हणतो त्या डाव्या विचारसरणीमध्ये मग लेनिन असतील, मार्क्स असतील यांचा आपण अभ्यास करतो आणि त्यांचेच विचार स्वीकारतो. परंतु सृष्टी नियम काय सांगतो, जर मी कोकणामधला असेल तर माझ्या गावामध्ये तांदळाची भाकरी खाल्ली जाते. मी जर पश्चिम महाराष्ट्राचा असेल तर माझ्याकडे बाजरीची भाकरी खाल्ली जाते. मी जर उत्तर महाराष्ट्राचा असेल तर माझ्याकडे ज्वारी किंवा बाजरीची भाकरी खाल्ली जाते. त्याचप्रमाणे चायनामध्ये चायनीज पदार्थ खाल्ले जातात. परंतु भारतामध्ये 6 महिने जर कोणी कंटिन्यू चायनीज पदार्थ खाल्ले तर आरोग्यशास्त्र सांगतं 6व्या महिन्यामध्ये त्या व्यक्तीला हॉस्पिटलाइज व्हायला लागेल. याचा अर्थ असा आहे का की चायनामध्ये अन्न खाऊन लोक मरतात? तर नाही आहे. याचं कारण चायनामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आहे त्या प्रकारचं तिकडं अन्न आहे. सृष्टीच्या प्रत्येक भूभागावर जशा प्रकारचं वातावरण असतं त्याच प्रकारचं अन्न असतं. कोकणामध्ये तांदळाची भाकरी असते, तर पश्चिम महाराष्ट्रात ज्वारीची असते, तर उत्तर महाराष्ट्रात बाजरीची असते. जसं वातावरण असतं तसं तिकडचं अन्न असतं, कारण ते वातावरणाला पोषक असतं. त्याचप्रमाणे जे विचार असतात ते विचारही तसेच असतात. लेनिन आणि मार्क्स यांच्या विचारांबद्दल आमचं थोडंही दुमत नाही. त्यांनी लढे उभे केले, ते लढे यशाप्रद गेले, याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे, त्यांच्या विचारांना वंदनच आहे. परंतु भारत देशामधल्या कामगारांच्या प्रत्येक समस्येचं उत्तर हे पूर्वाश्रमीच्या चालत आलेल्या जात व्यवस्था, धर्मव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेच्या हीन मानसिकतेतून आले असतील तर या प्रत्येक कामगारांना आपण कामगारांचा जगातला पहिला नेता तथागत बुद्ध, कामगारांसाठी न्यायाने चळवळ चालवून निर्मितची स्थापना करून ज्या क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या तालमीमध्ये नारायण मेघाजी लोखंडे तयार झाले, ते आद्य कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे आणि या सर्व कामगारांची बाजू मांडणाऱ्या महामानवांच्या विचारांना उचित न्याय देऊन, कामगारांच्या श्रमाला सन्मान देऊन, कामगारांच्या नावाने स्वतःचं संघटन, स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करून त्यांना विधिमंडळात नेतृत्व करण्याची संधी देणारे आणि भारतीय संविधानामध्ये कामगारांसाठी विविध प्रकारच्या न्यायिक भूमिका घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजच्या कामगार दिनी केवळ भारतच नव्हे तर जगातल्या प्रत्येक कामगाराला आपल्याला सांगावे लागतील. आज आपण जो विचार करतो, जग ज्या पद्धतीने झपाट्याने अत्यंत वेगाने जग पुढे चाललंय, त्या जगाला आज कोरोना नावाच्या छोट्याशा विषाणूने दाखवून दिले की जगाची क्षमता ही निसर्गाच्या पुढे जाणारी नाही आहे. जगामध्ये पहिल्यांदा तथागत बुद्धांनी माणसाने माणसाबरोबर माणसाप्रमाणे वागावं या तत्वांची शिकवणूक जगाला पहिल्यांदा तथागत बुद्धांनी दिली. त्या तथागत बुद्धांनी पहिल्यांदा कामगारांसाठी नियम बनवले. म्हणजे तथागत बुद्ध वेगवेगळ्या राज्यामध्ये जायचे. राज्यामध्ये गेले असताना तथागत बुद्ध हे राजे लोकांना सांगायचे, राजे हो, हे तुमचे कामगार अहोरात्र तुमच्यासाठी परिश्रम करतात, त्यामुळे ते थकून जातात आणि वेळेआधीच या जगाचा निरोप घेतात. जर तुम्ही दिवसातील काही वेळ त्यांना विश्रांती दिलात तर ते अधिक पुनर्ऊर्जित होऊन तत्परतेने तुमची सेवा करतील. राजे लोकांनी हळूहळू कामगारांना कामाचे तास ठरवून दिले. पुढे जाऊन बुद्ध समुपदेशन करतात, राजे हो, हे तुमचे दास आहेत, हे तुमची आयुष्यभर सेवा करतात, एक दिवस या जगाचा निरोप घेऊन निघून जातात. त्यावेळेस त्यांचं कुटुंब अक्षरशः रस्त्यावर येतं, हालाकीचे दिवस काढतं. त्याकरता तुम्ही त्यांना कसायला जमीन द्या, जमिनीचा एखादा तुकडा द्या, त्या जमिनीतून काही अन्न पिकवून ते स्वतःच्या कुटुंबासाठी वापरतील आणि काही तुमच्या महसूलामध्ये महसूल म्हणून जमा करतील राज्याच्या तिजोरीमध्ये.
राजे लोकांनी त्यांना जमिनीचे तुकडे देणं चालू केले. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आजच्या तारखेमध्ये एखाद्या कंपनीमध्ये जर कामगारांच्या समस्या निर्माण झाल्या आणि आम्ही आंबेडकरवादी हा आमचा ग्रुप जर एखाद्या कंपनीमध्ये गेला, मॅनेजमेंटबरोबर व्यवस्थापकांबरोबर बोलणी केली, कामाचे तास कामगारांना ठरवून दिले, त्या कामाच्या बदल्यामध्ये त्यांना मोबदला म्हणजे वेतन ठरवून दिलं, तर बाहेर आमची ओळख कामगार नेता म्हणून होते. मग जगामध्ये पहिल्यांदा कामगारांना कामाचे तास, राजे लोकांकडे असणाऱ्या दासांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. त्या कालखंडामध्ये कामगारांना पहिल्यांदा कामाचे तास, रेस्टिंग अवर्स म्हणजे विश्रांतीची वेळ आणि त्या बदल्यामध्ये मोबदला म्हणजे वेतन, यासाठी जमिनीचा तुकडा मिळवून देणारे तथागत बुद्ध कोण. परंतु आमच्या देशामध्ये चढाओढी लागलेल्या आहेत देव या आभासी संकल्पनेला खतपाणी घालण्याच्या. त्यामुळे जगातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात बुद्ध हे जगातले पहिले क्रांती पुरुष आहेत. बुद्धिझम इट्स नॉट रिलिजन, बुद्धिझम इट्स आर्ट ऑफ लिव्हिंग. बौद्ध हा धर्म नाही आहे, ती जीवन जगण्याची कला आहे. माणसाने माणसाबरोबर माणसाप्रमाणे वागावं, सजीवाने निसर्गाशी एकरूप राहून निसर्गामध्ये विलीन होऊन, निसर्गाशी एकरूप होऊन प्रज्ञाशील करुणामय जीवन जगावं. इट्स अ आर्ट ऑफ लिव्हिंग. बौद्ध ही जीवन जगण्याची कला आहे. परंतु या देशामध्ये ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक महामानवाला देव बनवण्याची संकल्पना ज्यामध्ये चढाओढी झाल्या, त्यामध्ये बुद्ध देखील आजवर देव मांडण्याच्या स्पर्धा अधिक झाल्यात, क्रांतिपुरुष मांडण्याच्या कमी झाल्या. मग आज जे कामगार उद्ध्वस्तीकरणाकडे चालले त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला जगातले पहिले कामगार नेते तथागत बुद्ध हे सांगावेच लागतील. त्या बुद्धांना प्रमाण मानून ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी हे सांगणारे क्रांतिवा ज्योतिबा फुले. म्हणजे ख्रिस्त ईसाई असो, मोहम्मद मुस्लिम असोत, मांग अस्पृश्य असोत, ब्राह्मण सवर्ण असोत, ही सारी काही निर्विकाराची लेकरं आहेत, निर्मिकाची लेकरं आहेत, सर्व समान आहेत. हा बुद्धाचा समतेचा संदेश देणारे क्रांतिवा ज्योतिबा फुले यांच्या तालमीमध्ये तयार झालेले नारायण मेघाजी जे पहिले कामगार नेते, आद्य कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे हे आम्हाला कामगारांना सांगावे लागते. पहिल्यांदा कामगारांचा संप घडवून आणणारे, कामगारांच्या ड्युटीचे होस्ट ठरवणारे नारायण मेघाजी लोखंडे हे आज आम्ही सांगतच नाही आहोत. आणि ते न सांगितल्यामुळे आमचा कामगार हा उद्ध्वस्तीकरणाकडे चाललाय. कारण ज्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं की जसं वातावरण असतं तसंच त्याला अन्न द्यावं लागतं. आम्ही मात्र आमच्या कामगारांना परदेशातलं अन्न द्यायला लागलो आणि त्यांची सुपीकता नष्ट करायला लागलो. आज आपल्याला ज्या महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तो आहे कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातले पहिले असे कामगार नेते होते. महिलांचे, पुरुषांचे, सर्व प्रकारच्या उपेक्षित घटकांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे एक नेते होते की ज्या कालखंडामध्ये महिलांना कुठल्याही प्रकारचा न्याय नव्हता, त्या कालखंडामध्ये महिलांना कामाच्या ठिकाणी पाळणाघराची नियोजन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. महिलांना बाळंतपणाच्या आधी 14 दिवस आणि बाळंतपणानंतर 21 दिवस अशी 35 दिवसाची मॅटर्निटी लिव्ह ही संमत करून त्याचं इम्प्लिमेंट करणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कामगार हा वर्षाचे 12 महिने काम करतो, अधिक मोबदला मात्र मालकाला मिळतो. कामगार घाम गाळतो, कामगार कष्ट करतो, त्याच्या वाटेला नेहमी अवहेलना येते. तसं व्हायला नको म्हणून कामगारांना वर्षाचे 12 महिने भरल्याच्या नंतर 13व्या महिन्याचा अतिरिक्त पगार बोनस स्वरूपात दिला जावा, जो आजही कमीत कमी 8.33 हा जो एक पगार हा मिळतो. हा बोनस ॲक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला. आठवड्याची 1 दिवसाची सुट्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संमत केली. मग हे सर्व कार्य करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथेच थांबले नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश सरकारामध्ये 1942 ते 1946
जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे 7 विभाग बाबासाहेबांकडे असतात, त्यात पाटबंधारे नावाचा एक विभाग असतात, पाणी सिंचन आणि पाटबंधारे. या पाणी सिंचन आणि पाटबंधारे विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अवघ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 15 धरणांचा पायाभरणी कार्यक्रम करणारा जगातला आजपर्यंतचा 1942 ते आज दिनांक 1 मे 2020 पर्यंत 78 वर्षामध्ये जगामधला एकमेव पाणी पुरवठा आणि सिंचन मंत्री जो अवघ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 15 धरणांचा पायाभरणी कार्यक्रम करतो. पूर्वेकडे ब्रह्मपुत्रा नदीला पूर यायचा, बिहार आणि बंगालमधली अनेक गावं पाण्याखाली जायची, लाखो जीव प्राणांना मुकले जायचे, करोडोंची संपत्ती नष्ट व्हायची. ही संपत्ती नष्ट होऊ द्यायची नसेल तर आपल्याला ते पाणी अडवलं पाहिजे. याकरता बाबासाहेब धरणांचं नियोजन करतात, पाणी अडवतात. आणि बाबासाहेब त्याच कालखंडामध्ये आजही संसदेमध्ये बाबासाहेबांच्या नोट्स उपलब्ध आहेत, ज्या आपण वाचू शकतो. की बाबासाहेब लिहितात इसवी सन 2000 पर्यंत, 1942 मध्ये बाबासाहेब लिहितात, इसवी सन 2000 पर्यंत भारत देशाला नागरी वस्ती, शाळा, कॉलेजेस, औद्योगिक क्षेत्र, येणाऱ्या काळात पर्यटकांचं आकर्षण ठरणारी उद्यानं, त्यामध्ये बनवले जाणारे वॉटर पार्क्स, यासाठी किती पाणी लागेल याचं नियोजन केंद्राने आज करावं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1942 मध्ये लिहून ठेवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कालखंडामध्ये नदीजोड प्रकल्प हाती घ्यायला केंद्र सरकारला सूचना करतात. नदीजोड प्रकल्प बाबासाहेब म्हणतात, जर नदीजोड प्रकल्प आपण हातात घेतला तर आपण अनेक नद्या जोडून राजस्थानचं वाळवंट हे काश्मीरसारखं नंदनवन करू शकतो. परंतु राज्यकारण्याने नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जातीय अंगानेच मांडण्याचा प्रयत्न केला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोककल्याणकारी विचार हे कधीच त्यांनी लोकांमध्ये रुजवले नाहीत, बिंबवले नाहीत. आणि त्यावर काम न केल्यामुळे आज राजस्थानचं वाळवंट हे तर काश्मीरसारखं नंदनवन झालंच नाही, परंतु आज महाराष्ट्रातल्या विदर्भाचा बराचसा भाग, मराठवाड्याचा बराचसा भाग हा राजस्थानसारखा वाळवंट व्हायला लागलेला आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये पहिल्यांदा विद्युतचं केंद्रीय विद्युत महामंडळ, नॅशनल इलेक्ट्रिकल बोर्ड, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केले. आज किती लोकांना, किती विद्युत कर्मचाऱ्यांना हे माहिती आहे की त्यांच्या उदरनिर्वाहाचे जनक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1943ला नॅशनल इलेक्ट्रिकल बोर्डची स्थापना करतात, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशातले सगळ्यात मोठे विद्युत अभियंता असलेले NS खोसला यांना त्यावर चेअरमनपदी नियुक्ती करतात, संचालकपदी. आणि एक आठवड्यानंतर सहज आपल्या सेक्रेटरीला विचारतात की विद्युत महामंडळाचं काम कसं चाललंय. तर त्यांचा सहकारी सांगतो, सहाय्यक सांगतो की नाही डॉक्टर, ते चेअरमन यांनी डेप्युटेशन स्वीकारलंच नाही. बाबासाहेब विचारतात का, तर बोलतात त्यांनी निरोप पाठवलाय की एका अस्पृश्य मंत्र्याच्या हाताखाली काम करणं मला जमणार नाही. म्हणजे ज्या कालखंडामध्ये विद्युत ही सामान्य माणसाला परवडेल अशा दरात उपलब्ध नव्हती, केवळ राजघराण्यातल्या लोकांना आणि बड्या भांडवलदारांनाच विद्युत मिळेल अशा प्रकारच्या किमतीमध्ये विद्युत मिळत होती, कारण ती कोळशावर तयार होती. परंतु बाबासाहेबांनी जर्मनी आणि फ्रान्सचा अभ्यास केल्याच्या नंतर पाण्यावर विद्युत तयार करून ती अत्यंत अल्प दरामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला कशी पोहोचवता येईल, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशातलं पहिलं इलेक्ट्रिकल बोर्ड स्थापन करतात. त्यावर देशातला सगळ्यात मोठा विद्युत अभियंता असलेले NS खोसला यांची नियुक्ती करतात. परंतु NS खोसला म्हणतात की एका अस्पृश्य मंत्र्याच्या हाताखाली काम करणं मला जमणार नाही. हे ऐकल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकाऱ्यांना बोलतात, ठीक आहे त्यांना बोलवून घ्या. सहकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलवून आणतात आणि बाबासाहेब त्यांना बसवतात आणि म्हणतात, मिस्टर खोसला, तुम्हाला माहिती आहे की या पदासाठी जर मी एक जाहिरात दिली तर इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, रशिया यातून शेकडो अभियंते माझ्या कार्यालयाच्या बाहेर रांगा लावतील. परंतु मला माझ्या देशाची गोपनीयता विदेशी अभियंत्याच्या स्वाधीन नाही करायची, त्यामुळे तुम्हालाच या पदावर काम करावं लागेल.
NS खोसला बोलतात, मिस्टर आंबेडकर गिव्ह मी वन डे, मला एक दिवस द्या विचार करायला. दुसऱ्या दिवशी NS खोसला येतात, पदभार सांभाळतात. कालखंड असाच पुढे जातो आणि 1951 साली 27 सप्टेंबर 1951ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या संपूर्ण 85% समाज असलेल्या OBC बांधवांसाठी आणि या देशातल्या महिलांना न्याय देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देतात. त्यानंतर निवडणुका होतात. निवडणुकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्या पदावर नसतात. NS खोसला रिटायर होतात, कारण देश स्वतंत्र होतो. बाबासाहेबांकडे हे विद्युत मंत्रालय जे होते ते ब्रिटिश कालखंडात होतं. 1947ला देश स्वतंत्र होतो. त्यानंतर बाबासाहेबांना कायदे मंत्रिमंडळ दिलं जातं. त्यानंतर 1951च्या दरम्यान दिल्लीमध्ये एका मोठ्या मैदानामध्ये देशाचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची एक जाहीर सभा चालू असते. लाखोंचा समुदाय असतो आणि सभेला संबोधित करताना पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात कि आने वाले काल में आप सभी को किसी भी मंदिर में जाने की आवश्यकता नहीं. ये जो डैम है, पानी की जो धरने हैं, यही आने वाले काल में आपके लिए मंदिर है, क्योंकि इसी के पानी का, या धरणांच्या पाण्यामधूनच अनेक गावं सुजलाम सुफलाम होणार, शेतीमधून उत्पन्न मिळणार, अनेक प्रकारच्या विद्युतमुळे औद्योगिक क्षेत्र हे भरभराटीला येणार, त्यातून आर्थिक चळवळ उभी राहील आणि त्यातून तुमचं सामाजिक, औद्योगिक, आर्थिक प्रगती होईल. हे जेव्हा लाखोंच्या समुदायाला पंडित जवाहरलाल नेहरू, जे देशाचे पहिले आणि अत्यंत लोकप्रिय असे प्रधानमंत्री असतात, ते लोकांना सांगत असतात, त्याच वेळेस त्या विचारपीठावर मुख्य अतिथी म्हणून रिटायर झालेले NS खोसला उपस्थित असतात. NS खोसला अचानक जागेवर उभे राहतात आणि देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांचं चालू असलेलं भाषण थांबवतात आणि म्हणतात, पंडित जी, इन लोगों को ये तो बताओ कि उस मंदिर का भगवान जो है वो भगवान डॉक्टर BR आंबेडकर है. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू सांगतात की धरणच तुमची मंदिर आहे, तर NS खोसला उभे राहून सांगतात की तुम्ही या लोकांना हेही सांगा की या धरणांचं, हे धरणं जर मंदिर आहे तर या मंदिरांचा देव जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, जो अभियंता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अस्पृश्य मंत्री म्हणून त्यांच्या हाताखाली काम करायला तयार नव्हता, तो अभियंता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या कुशल कम्माने त्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वतःबद्दल इतका सन्मान निर्माण करतात की ज्या कालखंडामध्ये NS खोसला हे रिटायर झालेले असतात, त्यांना कुठल्याही प्रमोशनची अपेक्षा नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण त्या मंत्रिपदावर नाही आहेत, अशा कालखंडामध्ये तिथे उपस्थितही नाही आहेत. अशा कालखंडामध्ये देशाच्या प्रधानमंत्र्याचं जाहीर भाषण थांबवून NS खोसला म्हणतात, पंडित जी, इन लोगों को ये तो बताओ, उस मंदिर का भगवान जो है वो भगवान डॉक्टर BR आंबेडकर है. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं सामाजिक कार्य आहे की जे अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक कामगारांचे कायदे केले, कामगार हिताचे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं महिलांसाठी, महिलांना संपत्तीत वाटा मिळावा, महिलांना माऱ्याच्या, मुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सन्मानाची पदं मिळावीत, याकरता महिलांना पोटगीचा अधिकार मिळावा, दुभर्या पद्धत नष्ट होऊन महिलांना सन्मानाचं जीवन प्राप्त व्हावं, या सर्व घटकासाठी बाबासाहेब हिंदू कोड बिल बनवतात. परंतु त्या हिंदू कोड बिलला जातीय मानसिकतेतून जी सनातनी व्यवस्था विरोध करते आणि ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी आश्वासन बाबासाहेबांना दिलेलं असतं की मला माझी खुर्ची घालवायला लागली चालेल, परंतु मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, ते पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा सरेंडर होतात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 27 सप्टेंबर 1951ला या देशातल्या एकूण लोकसंख्येच्या 50% जास्त लोकसंख्या असलेल्या महिला वर्गाच्या अधिकारासाठी, त्यांच्या सन्मानासाठी आणि या देशातल्या एकूण लोकसंख्येच्या 85% लोकसंख्या असलेला ऑदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्ग म्हणजे बहुजन समाजाच्या सन्मानासाठी 340 कलमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देतात. हे बाबासाहेबांचं कार्य आहे. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते संविधान बनवतात. त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये
अनुच्छेद 370चा देखील विरोध करतात. बाबासाहेब ते बनवायला तयार नसतात. अनेक विरोधानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल बाबासाहेबांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. पण बाबासाहेब आंबेडकर हे एक निर्भीड व्यक्तिमत्व असतं, एक नीतिमान व्यक्तिमत्व असतं आणि खरं राष्ट्रवादी व्यक्तिमत्व असतं. बाबासाहेब जे देश स्वतंत्र होण्याच्या 9 वर्ष आधी 4 एप्रिल 1938ला बाबासाहेब मुंबई विधिमंडळात म्हणतात, वेन पीपल केम अँड से मी आय एम फर्स्टली इंडियन, आफ्टरवर्ड्स आय एम इंडियन, हिंदू और मुस्लिम, आय रिअली अपसेट. फ्रँकली स्पीकिंग आय डोंट लाईक वाय नॉट पीपल से आय एम फर्स्टली अँड लास्टली इंडियन. जेव्हा लोक माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात की आम्ही प्रथम भारतीय आहोत, नंतर हिंदू आणि मुस्लिम आहोत, आय रिअली अपसेट. मी खरोखर दुःखी होतो. आय डोंट लाईक, मला हे आवडत नाही. फ्रँकली स्पीकिंग, मी खरोखर सांगतोय. बाबासाहेब उद्वेगाने म्हणतात, मला हे आवडत नाही. लोक असं का म्हणत नाहीत, मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय, म्हणजे मी प्रथमता आणि अंतिमता आय एम फर्स्टली अँड लास्टली इंडियन. ही अखंड भारतीयत्वाची संकल्पना भारत देश स्वतंत्र होण्याच्या 9 वर्ष आधी म्हणजे 4 एप्रिल 1938ला मुंबई विधिमंडळात मांडणारे सर्वोच्च राष्ट्रभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि सहकारी 370 कलम जे काश्मीरला विशेष दर्जा देणारं होतं ते बनवण्याचा आग्रह करतात. बाबासाहेब स्पष्ट नकार देतात. दुसऱ्या एका सहकार्याकडून पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल ते बनवून घेतात. आणि त्यानंतरचं 70 वर्षाचं काय काय त्याबद्दल घडलं हे आपण सर्वजण जाणता. त्यासाठी मला अधिक वेळ देण्याची गरज नाही. ही बाबासाहेबांची दूरदृष्टी असते. त्याचप्रमाणे बाबासाहेब वेगवेगळ्या विषयांची मांडणी करत असणारे बाबासाहेब हे जेव्हा आपण ज्या प्रकारे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी म्हणतो ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्याआधी 1917मध्ये प्राध्यापक विठ्ठल वामन ताम्हनकर यांनी एका नियतकालिकेमध्ये, म्हणजे लोकशिक्षण नावाचं एक मॅगझिन असतं, त्या मॅगझिनमध्ये ते एक लेख लिहितात मुंबईसह महाराष्ट्राचं. ते काय करतात, मुंबई प्रांत, मध्य प्रांत आणि वऱ्हाड आणि हैदराबाद या संस्थानामध्ये जो भाग मराठी भाषिक आहे त्याचं एक महाराष्ट्र नावाचं राज्य असावं अशी मांडणी ते करतात. आणि त्यानंतर ब्रिटिश कालखंडामधलं जे मुंबई शहर याची विभागणी कशी असते की मुंबई शहर हे कोकणपट्टी तसंच गुजराती व कानडी प्रदेशाचा समावेश मुंबई शहरात होता. हे मुंबई इलाक्याचं वैशिष्ट्य होतं. त्याचबरोबर मध्य प्रांत व वऱ्हाड प्रांत होता. त्या मध्य प्रांत व वऱ्हाड प्रांतामध्ये जो भाग होता तो मराठी आणि हिंदी भाषिक होता. तर अशा वेगवेगळ्या, आणि एक हैदराबाद प्रांत होतं, ज्या हैदराबाद प्रांतामध्ये हैदराबादचा निजामाच्या अधिपत्याखाली असलेला मराठवाडा हा मराठी भाषिक प्रदेश आणि हैदराबाद असे 3 विभाग होते. परंतु ताम्हनकर यांची जी मांडणी असते ती मराठी माणसाच्या महाराष्ट्र राज्याची असते. आणि त्यानंतर पुढे 1946ला बेळगाव साहित्य संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ खऱ्या अर्थाने उभी राहते. आणि या 20व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष माडखोलकर हे हा विषय मांडतात. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा विषय मांडला जातो. त्या सभेचे जे अध्यक्ष असतात त्या अध्यक्ष हे शंकरराव देव असतात आणि हे काँग्रेसचे नेते असतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी अशी असते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याच वेळेस सांगतात की शंकरराव देव हे काँग्रेस नेते आहेत आणि काँग्रेस नेते मुंबईसह महाराष्ट्र हा निर्माण होऊच देणार नाही. आणि बाबासाहेबांची ही दूरदृष्टी नंतर काही दिवसातच सर्वांना त्याचा अनुभव येतो की काँग्रेस प्रचंड विरोध करते. काँग्रेसचे नेते असलेले सरदार वल्लभभाई पटेल हे तर बोलतात की महाराष्ट्राची जी काय प्रगती आहे ती मुंबईमुळे आहे आणि मुंबईची जी काय प्रगती आहे ती फक्त आणि फक्त गुजराती व्यावसायिकांमुळे आहे. मग त्यासाठी दार समिती नेमली जाते. दार समितीचा रिपोर्ट येतो. त्यानंतर वेगवेगळ्या समिती होतात. अनेक प्रकारचा विरोध चालूच असतो. त्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्याप्रमाणे मी तुम्हाला इथे एक प्रबोधनकार ठाकरे
ज्यांना आपण आज ओळखतो, शिवसेना प्रमुख असलेले बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि महाराष्ट्राचे प्रबोधनकार म्हणून ख्यातनाम असलेले साहित्यिक प्रबोधनकार ठाकरे हे आपल्या एका पुस्तकामध्ये बाबासाहेबांबद्दल लिहितात की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालविण्यासाठी आपापली ध्येय बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र यावे या संकल्पनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी पछाडलेले होते, असं प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालविण्यासाठी आपापली ध्येय बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र यावे या संकल्पनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी पछाडलेले होते. डॉक्टर म्हणाले, म्हणजे प्रबोधनकार सांगतात की डॉक्टर म्हणाले, हे पहा ठाकरे सध्या निरनिराळ्या पक्षातून विस्तव जाईना झालेला आहे. सध्या निरनिराळ्या पक्षातून विस्तव जाईनासा झालेला आहे. अशा अवस्थेत हे मतलबी काँग्रेसवाले आपणास संयुक्त महाराष्ट्र चुकूनही देणार नाही. म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र ही जी मागणी होती मराठी भाषिकांची, बाबासाहेब म्हणतात हे काँग्रेसवाले आपल्याला मुंबईसह महाराष्ट्र देणार नाहीत. त्यामुळे आपापल्या ध्येयाची गाठोडी खुंटीला बांधून ठेवा, टांगून सगळे पक्ष एकवटतील. जर आपल्यामधून आज आपापसात विस्तव जात नाही आहे, परंतु संयुक्त मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी आपण सर्वजण आपापल्या ध्येयांची गाठोडी खुंटीला टांगून आपण सर्व जर एकवटलो तर त्यामध्ये माझा शेड्यूल कास्ट फेडरेशन हा जिब्राल्टर सारखा तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. मग प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, मी डॉक्टरांना म्हणालो मी हे जाहीर करू का? तर डॉक्टर म्हणाले अगत्य करा. आणि डॉक्टर आंबेडकरांची ही मुलाखत प्रबोधनकार ठाकरे म्हणतात मी जाहीर केली आणि त्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम हा सर्व पक्षांवर झाला आणि सारे पक्ष म्हणजे काँग्रेसचे तर सारे पक्ष एकवटले आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. ज्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीने 107 हुतात्मे देऊन मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. आणि ही मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही महाराष्ट्राला सहज मिळालेली नाही. ज्याप्रमाणे फाजल अली आयोगाने जी घोषणा केली होती, त्या फाजल अली आयोगाने द्विभाषिक त्यांच्या अध्यक्षतेखाली जी आयोगाची निर्मिती झाली 1953ला, त्यांनी सहज फेटाळलेली मागणी मुंबईसह महाराष्ट्राची. आणि या आधी काय घडलं होतं तर 20 नोव्हेंबर 1946ला सखा पाटील हे गिरगाव चौपाटीला काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते असतात त्या काळचे, हे गिरगाव चौपाटीला भाषण करताना सांगतात की आकाशामध्ये सूर्य आणि चंद्र असतपर्यंत महाराष्ट्राला मुंबई मिळणारच नाही. म्हणजे येणाऱ्या 5000 वर्ष महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही. हे प्रक्षोभक विधान 20 नोव्हेंबर 1955ला म्हणजे 1946 पासून त्यांचा विरोध असतोच की मुंबई महाराष्ट्राला मिळूच नये, म्हणून सखा पाटील हे काँग्रेसचे नेते विरोधातच असतात. परंतु 20 नोव्हेंबर 1955ला मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर सभा घेऊन जाहीररित्या सखा पाटील म्हणतात की जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य चंद्र आहेत, येणाऱ्या 5000 वर्षात तरी मराठी भाषिकांनी मुंबई महाराष्ट्र राज्याला मिळेल हे स्वप्न कधीच पाहू नये. तेव्हाच जे मोरारजी देसाई असतात काँग्रेसचे आणखी एक नेते, ते पुढे बोलतात की जोपर्यंत काँग्रेस अस्तित्व आहे तोपर्यंत महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही. या दोघांच्या प्रक्षोभक भाषणानंतर 21 नोव्हेंबरला मुंबईमध्ये आंदोलन आणखीन प्रक्षोभक होतं आणि पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये पहिले 15 हुतात्मे शहीद होतात. त्यानंतर हे आंदोलन अधिक पेटतं आणि 1956च्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये जे आंदोलन होतं त्यामध्ये मोरारजी देसाईंच्या सत्तेचा दुरुपयोग करून जो बेछूट गोळीबार मराठी भाषिकांवर केला, मुंबईसह महाराष्ट्र मिळावा यासाठी जे स्वातंत्र्य सैनिक लढत होते त्या सैनिकांवर केला, त्यामध्ये 80 महाराष्ट्रामध्ये मुंबई राहिली पाहिजे, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली पाहिजे या भूमिकेने
जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती, जी प्रबोधनकार ठाकरेंची भूमिका होती, जी डांगेंची भूमिका होती, या भूमिकेच्या विरोधात मोरारजी देसाईंच्या सत्तेच्या गैरवापराने प्रल्हाद केशव अत्रे असतील, SM जोशी असतील, भाई उद्धवराव पाटील असतील, अमर शेख असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, अण्णाभाऊ साठे असतील, या महाराष्ट्रीय भाषिकांच्या या न्यायिक मागणीच्या विरोधात जाऊन सत्तेचा गैरवापर करून पोलिसांकडून बेछूट गोळीबारामधून 80 हुतात्मे हे मोरारजी देसाईंच्या हेकेखोरपणामुळे महाराष्ट्राला आहुती द्यावी लागली. आणि मग त्यातून 1952ची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या समितीने खूप चांगल्यापैकी 1957ला जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश हे संयुक्त महाराष्ट्र समितीने मिळवलं. ही गोष्ट काँग्रेसच्या लक्षात आली आणि मग 1962च्या निवडणुकीमध्ये आपल्याला असा तोटा होऊ नये, असं नुकसान होऊ नये म्हणून मग काँग्रेसच्या नेतृत्वाला म्हणजे त्यावेळेस इंदिरा गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचं मन वळवलं आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती झाली, पण त्या निर्मितीमध्ये देखील महाराष्ट्र राज्याची विभागणी करत असतानाच महाराष्ट्र राज्याला गुजरातला 10 कोटी रुपये द्यावे लागले. टप्प्याटप्प्याने 4 वर्षात ही रक्कम हळूहळू कमी करायची आणि मुंबईचा विकास हा गुजराती भांडवलदारांनीच केलेला आहे हे ठामपणे सांगून दिल्लीच्या नेतृत्वाने तत्कालीन गुजराती नेत्यांनी, सरदार वल्लभभाई पटेल देखील त्यात होते, या सर्वांनी महाराष्ट्रासह मुंबईवर अन्याय करून मुंबईच्या बदल्यामध्ये गुजरातला 50 कोटी द्यायला लावले. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये 1 मेला एकाही विचारपीठावर मांडले जात नाहीत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व वेगवेगळ्या गटातटामध्ये वाटले गेलेले महाराष्ट्रातील लोक, त्यांच्या निरनिराळ्या संघटना जर एकत्र आल्या तर माझं शेड्यूल कास्ट फेडरेशन हे जिब्राल्टर सारखं तुमच्या पाठीशी उभं राहील असं प्रबोधनकार ठाकरेंना सांगते. आणि प्रबोधनकार ठाकरे ते जाहीर लेखामध्ये लिहितात आणि तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहते त्या चळवळीसाठी. आणि त्यातून 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती होते. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज एकाही विचारपीठावर 1 मेला सांगितले जात नाहीत, कारण राजकारण्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे कैवारी या चौकटीमध्ये ठेवायचं आणि त्यांना फक्त वोट बँक म्हणून वापरायचं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड राष्ट्रभक्त होते. त्यांना या देशाचं अखंडत्व कायम ठेवायचं होतं आणि त्यांना माहिती होतं की जेव्हा जेव्हा राष्ट्रावर संकट येईल, महाराष्ट्र अग्रस्थानी असेल. गुजरात आजही दाखवून देते, गुजरातचं नेतृत्व केंद्रामध्ये देशाचं नेतृत्व करत आहे, परंतु ज्या प्रकारे त्यांची विभाजनाची मानसिकता आहे ही आजही दाखवून देते की महाराष्ट्रीयन माणूस हा आम्ही प्रांतभेद करत नाही, परंतु व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. आजही देशाचं जे नेतृत्व आहे ते काय करतंय हे वेगळ्या प्रकारे आम्ही सांगायची गरज नाही. 50 कोटी मुंबईच्या बदल्यात घेऊन देखील आज मुंबईमध्ये अनेक इमारतीमध्ये पाट्या लागल्या जातात की मराठी माणसाला घर मिळणार नाही. एवढी मोठी शोकांतिका जगातल्या कुठल्याही प्रांतामध्ये नसेल. ज्या प्रांताने स्वतःचं हक्काची मुंबई, जिला सांस्कृतिक इतिहास पण मराठी बांधवांचाच आहे, त्या मुंबईला स्वतःच्या राज्यात सामावून घेण्यासाठी ज्या राज्याला 50 कोटी दिले, त्याच राज्यातील लोक मुंबईमध्ये येतात, स्वतःच्या इमारतीमध्ये पाटी लावतात की मुंबईतल्या मराठी माणसाला घर मिळणार नाही. एवढी निर्लज्ज अवस्था जगात कुठे दुसरी असेल का? आणि मग हे योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये आहे. आज कोरोनाची दहशत प्रचंड आहे. आपण ज्या महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं आज आपण उत्सव साजरा करतो, परंतु कोरोनाची दहशत असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण हा कार्यक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून करतो. तर यावेळेस आपल्याला एकच सांगेल की महाराष्ट्र कधीही जात धर्म मानत नाही. महाराष्ट्राला खूप प्राचीन इतिहास आहे. इलावती कर्वे, विका राजवाडे, महाराधिक राष्ट्र इज इक्वल टू महाराष्ट्र, महाराष्ट्र प्रदेश असा उल्लेख महाराष्ट्र राज्याचा करतात. या राज्याला खूप मोठा भौगोलिक, सांस्कृतिक, पारंपरिक इतिहास आहे.
महाराष्ट्र राज्याने कधीही कोणाचाही भेदभाव केला नाही. महाराष्ट्रामध्ये जो येतो, परिश्रम करतो, त्या प्रत्येकाचा महाराष्ट्र सन्मान करतो. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही वेळोवेळी भूमिपुत्रांवर अन्याय कराल, तुम्ही वेळोवेळी भूमिपुत्रांना डावलाल. आज ज्याप्रमाणे कोरोनाचं संकट जगभर आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील आहे. परंतु केंद्र सरकार ज्या प्रकारची तफावत करत आहे, केंद्रामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतल्या जातात आणि सांगितलं जातं की केंद्रामध्ये विरोधी पक्ष आम्हाला योग्य ते निर्देश देत नाही आहे आणि कोरोनाच्या संकटातून जनतेला कसं बाहेर काढायचं याबद्दल नियोजित असे सल्ले देत नाही आहे. जेव्हा की आपण सगळ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं फेसबुक लाईव्ह पाहिलेलं आहे. आपण वेळोवेळी माजी प्रधानमंत्री असलेले मनमोहन सिंग किंवा माजी अर्थमंत्री असलेले पी चिदंबरमजी किंवा काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी यांची वेगवेगळ्या टिप्पणी पाहतो. काँग्रेसला विरोध हा भाग वेगळा, परंतु समयसूचकता आणि आजच्या कालखंडामध्ये काँग्रेस किंवा राहुल गांधींनी दिलेलं फेसबुक लाईव्ह हे अत्यंत नियोजनबद्ध आणि सकारात्मक होतं. तरी केंद्रामध्ये सत्ताधारी पक्षाबद्दल ती ओरड केली जाते, सत्ताधारी पक्षाच्या बरोबरीने. मग आज महाराष्ट्र चित्र काय आहे? महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला कोरोना परवडेल, कोरोनाचा व्हायरसमधून आपण आरोग्यशास्त्रामध्ये एवढे तज्ज्ञ आहोत की त्यातून बाहेर येऊ, परंतु आपल्याला कम्युनल व्हायरस परवडणार नाही. ज्या प्रकारे महाराष्ट्रातला विरोधी पक्ष वेगवेगळ्या गोष्टींचा इथं कोलित करतोय, 14 एप्रिलला बौद्ध समूहाने जी संवेदनशीलता, जी संयमता, जी नियमबद्धता, जी सकारात्मकता दाखवली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लाईव्हमध्ये बौद्ध समाजाचं अभिनंदन केलं. परंतु त्याच वेळेस एक अपवादात्मक घटना 14 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबईच्या बांद्रा स्टेशनच्या बाहेर घडली. तिच्या मागचं राजकारण कोण? कोणत्या पत्रकाराला अटक केली गेली? त्यानंतर एका वेगळ्या कारणासाठी एका पत्रकारावर शाई फेकली गेली, तर विरोधी पक्षनेते जाऊन राज्यपालांना, भगतसिंग कोश्यारींना भेटतात. तेच विरोधी पक्षनेते एवढा अन्याय अत्याचार होतोय, मीडिया गरज नसताना आज अक्षरशः आमच्या आरोग्य खात्यातील लोक, आमचे पोलीस कर्मचारी, आमचे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी प्रामाणिकपणे स्वतःचा जीव धोक्यात घालून जे काम करतायत, परंतु काही ठिकाणी मीडिया त्या कामाचा अतिरेकीपणे जो प्रचार प्रसार करते, त्यामुळे या लोकांना त्यांच्या विभागामध्ये प्रवेश मिळत नाही आहे. बदलापूर, नवी मुंबई या ठिकाणी त्या लोकांना सांगितलं जात आहे तुम्हाला एक तर कामाच्या ठिकाणी राहा किंवा घरी आलात तर कामाला जाऊ नका. हा अपप्रचार त्यांना एक प्रकारे अस्पृश्य म्हणून किंवा बहिष्कृत का केलं जात आहे? तर मीडिया अनेक ठिकाणी अतिरेक करते प्रचाराचा. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत, परंतु एका पत्रकाराला अटक होते, एका पत्रकारावर शाई फेकली जाते, लगेच विरोधी पक्षनेते हे राज्यपालांना जाऊन भेटतात. महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या सर्व आमदारांचे 2-2 वेळा ठराव होतात आणि राज्यपालांना दिले जातात की विद्यमान मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, त्यांना तुम्ही आमच्या सूचनेनुसार जे तुमच्याकडे अतिरिक्त अधिकार असतो त्यातून तुम्ही त्यांना सदस्य म्हणून विधान परिषदेवर घ्या. परंतु त्यावर अजूनही निर्णय केला जात नाही. यातून आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागेल, नक्की राज्य चालवलं जात आहे. आपल्याला कोरोना व्हायरस परवडेल, परंतु कम्युनल व्हायरस पुन्हा देशाला 50 वर्ष मागे घेऊन जावं लागेल. कारण येणारा काळ अत्यंत भयानक येणार आहे. 2 महिन्यानंतर खूप मोठी आर्थिक मंदी जगामध्ये येणार आहे. भारत अविकसनशील राष्ट्र आहे, म्हणजे विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा राष्ट्र आहे. तर सगळ्यात मोठं जास्त त्याचं नुकसान हे भारताला होणार आहे. आणि भारतामध्ये महाराष्ट्र हा आर्थिक क्षेत्रात आघाडीवर आहे. मुंबई ही देशाच्या आर्थिकतेचा कणा आहे आणि इथे सगळ्यात जास्त बेरोजगारी होणार आहे. 2 महिन्यानंतरची आपली आर्थिक संकट खूप मोठी आहे. त्यावेळेस आपल्याला 1945च्या दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगात आर्थिक मंदी आली, तेव्हा ब्रिटिश सरकारने भारतामध्ये सामान्य माणसाला, उपेक्षित वर्गाला आर्थिक संकटातून कसं बाहेर यावं यासाठी एक नियोजन समिती बनवली आणि त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेतलं. त्यावेळेस बाबासाहेबांनी जी मतं मांडली त्या मतांचा आज अभ्यास करणं गरजेचं आहे.
आजच्या काळामधील भारतातील अर्थतज्ञ असलेले माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांचे विचार, नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांचे आर्थिक विचार, त्यानंतर माजी RBI गव्हर्नर असलेले जे माजी अर्थमंत्री होते ते P. चिदंबरम, माजी गव्हर्नर असलेले RBIचे प्रमुख, यांच्या सगळ्यांच्या विचारांची एकमत करून केंद्र सरकारला स्वतःच्या मनातील द्वेषभावना बाजूला ठेवून भारत देशाच्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी या सगळ्यांचे विचार एकत्र करून सर्वसमावेशक उपाय शोधून 2 महिन्यानंतर येणारी आर्थिक मंदी यातून आपण बाहेर कसे येऊ यासाठी नियोजन केलं पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये अधिक धोका कोरोनाचा वाढलेला आहे. आपण सगळ्यांनी सरकारी नियमांचं पालन करा. महामानव बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती, महाराष्ट्र राज्याचा 60वा वर्धापन दिन अर्थात सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि जागतिक कामगार दिन या निमित्ताने आम्ही आंबेडकरवादी या समूहाद्वारे आज 1 मे शुक्रवार दिनांक 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन सुवर्ण महोत्सवी वर्ष या निमित्ताने महामानव भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 129वा जयंती उत्सव, त्याचबरोबर कामगार दिन यांचं संयुक्त आयोजन केलं आणि त्या ठिकाणी मला आपण बोलण्याची संधी दिली आणि आपणही सगळे शांतपणे ऐकत होतात. मी बोलत असताना जवळजवळ मी 1 तास बोलतोय, आपण सर्वजण ऐकताय, त्याबद्दल आपणा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानत असतानाच आज जी स्थिती आहे या स्थितीमध्ये आपण सगळ्यांनी कुठल्याही प्रकारचं कम्युनल व्हायरल पसरू न देता कोरोना व्हायरसबद्दल सरकार जे जे नियम सांगत आहे, ज्या ज्या सूचना करत आहे त्यांचं पालन करून या संकटातून जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर बाहेर येऊन पुन्हा एकदा आपल्या देशाच्या आर्थिक गतीला कसा वेग देऊ यासाठी नियोजनबद्ध काम करण्याची आजची वेळ आहे. ती आपण सगळ्यांनी करणं म्हणजेच महामानव अर्थतज्ञ असलेले जागतिक ख्यातीचे मानववंशशास्त्रज्ञ, धर्मचिकित्सक, ज्यांच्या पत्रकारितेला यावर्षी 100 वर्ष पूर्ण झाली, ते पत्रकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे बोलतात की पत्रकारिता ही समाजाचा आरसा असला पाहिजे. आज अभावानेच ते कुठेतरी आढळते. पत्रकारितेमध्ये आज ते खूप कमी झालेलं आहे, जिथे ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता ही खूप कमी राहिलेली आहे, नीतिमत्ता खूप खालावत चाललेली आहे. याचा आपण खोलवर विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये या राष्ट्राचं, कारण महाराष्ट्र राज्य हे नेहमी देशाला दिशा देणार आहे. देश जेव्हा जेव्हा संकटात असतो महाराष्ट्र राज्य देशाच्या पाठीशी उभा असतो. त्यासाठी आम्हाला वेगळं कोणी सांगायची गरज नाही आहे की तुम्ही जर परप्रांतीयांसाठी गाड्यांचं आयोजन करताय तर तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, म्हणजे महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला की परप्रांतीयांसाठी गाड्यांचं आयोजन करावं. कारण जर 3 मेला पर्यंत प्रधानमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊन आहे आणि 3 मेला सारं काही चालू झालं आणि एकाच दिवशी जर आपण सर्वांना घेऊन जायला लागलो तर किमान महाराष्ट्र राज्यामध्ये हातावर पोट घेऊन जगणारे किमान 7 लाख परप्रांतीय आहेत आणि यांनी एकाच वेळेस गर्दी केली तर कदाचित तिथे काही वेगळी घटना घडू शकते. या माध्यमातून वेळोवेळी मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना निवेदन करतायत, परंतु केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून विरोधी पक्ष जर बोलत असेल तर महाराष्ट्रातल्या कोकणी माणसाचं काय, महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्राचं काय, तर यावर त्यांनी विचार करण्यापेक्षा आपण जे मागच्या वेळेस चुका केल्या त्या चुका सुधारून आज जर राष्ट्र कुठेतरी अडचणीमध्ये आहे, देशातील प्रत्येक नागरिक भयभीत झालेला आहे, तर या प्रत्येकाला न्याय मिळवून देणारं येणाऱ्या काळात आर्थिक व्यवस्था कशी सबळ होईल. आणि याचबरोबर राज्याने आणि केंद्रानेही आम्ही गेले अनेक वर्ष 1000 चौरस फूट घरहक्क परिषद चालवतो. प्रत्येक नागरिकाला सरकारने 1000 चौरस फुटाचं घर हे 100 वर्षाच्या EMI द्वारे द्यावं. ते जर दिलं तर ज्याप्रमाणे देशातील सगळ्यात मोठे आदर्श उद्योजक असलेले रतन टाटा यांनी मागील आठवड्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की धारावीमध्ये छोट्या छोट्या घराण्यामध्ये तुम्ही विलगीकरण नाही करू शकत, क्वारंटाईन लोकांना नाही करू शकत. याचं मुख्य कारण काय आहे तर विकासक आणि आर्किटेक्चर यांनी चुकीने जे 269 325 स्क्वेअर फीट घरं बनवली
त्यामध्ये तुम्ही लोकांना आरोग्य सुदृढरित्या नाही देऊ शकत. ते जर द्यायचं असेल तर सरकारने, आमची विनंती आहे की यापुढे सरकारने प्रत्येक कुटुंबाला 1000 चौरस फुटाचं घर 100 वर्षाच्या EMI द्वारे द्यावं. दुसरी आमची मागणी अशी आहे की सरकारने देशाच्या प्रत्येक बालकाला, म्हणजे कुठल्याही जातीचं, कुठल्याही प्रांताचा असू द्या, त्याला KG पासून PG पर्यंत, MA MCOM MSc पर्यंत मोफत सक्तीचं, सार्वत्रिक आणि समान गुणवत्तेचं शिक्षण हे सरकारी शाळांमध्ये सरकारने द्यावं. तिसरी मागणी अशी आहे की देशातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मुंबईच्या KEM आणि JJ सारखं प्रशस्त आणि अद्ययावत इस्पितळ शासनाने उघडावं. कारण आज कोरोनाच्या याच्यामध्ये आपण पाहताय मुंबईमध्ये एकट्या कस्तुरबावर प्रचंड असा दबाव आलेला आहे. पुण्यामध्ये नायडू इस्पितळावर प्रचंड दबाव आहे. हेच जर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जर एक प्रशस्त हॉस्पिटल असतं तर आरोग्य व्यवस्थेला आज एवढा ताणतणावामध्ये जायची गरज नसती लागली. चौथा मुद्दा असा आहे की देशातल्या प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला शासनाने शासकीय अधिपत्याखाली असलेल्या व्यवस्थानामध्ये किमान 18,000 रुपये प्रति महिना 18,000 रुपये वेतन असलेले नोकरी अथवा उद्योगधंदा द्यावा. कारण आज आपण पाहिलं अडचणीच्या काळामध्ये विश्वासाने काम सरकारी आस्थापना करतात. आज कोरोनाच्या दहशतीमध्ये रेल्वेने अवघ्या एका महिन्यामध्ये 40,000 बेड रेडी ठेवलेले आहेत विलगीकरणासाठी. रेल्वे हे शासकीय आस्थापना आहे, त्यामुळे ते विश्वासाने करू शकतं. रेल्वेने देशाच्या हजारो किलोमीटर परिसरामध्ये लाखो टन अन्नधान्यांचा पुरवठा केलेला आहे. एअर इंडिया हे सरकारच्या अधिपत्याखाली आहे. त्या एअर इंडियाने लाखो टन औषधं देशभरामध्ये पोहोचवलेली आहेत. ही सरकारी आस्थापनाची ताकद असते, तो विश्वास असतो. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारने अधिकाधिक कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करावं. जर सरकारला खरोखर या देशाच्या भवितव्याची चिंता असेल. आणि ते खरं अभिवादन महाराष्ट्र स्थापनेतला ज्या 107 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आणि त्यांचं सगळ्यांचं नेतृत्व वैचारिक दृष्टीने ज्या श्रीपाद डांगेंनी केलं, अण्णाभाऊ साठेंनी केलं, अमर शेखांनी केलं, प्रबोधनकार ठाकरेंनी केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, आचार्य अत्रेंनी केलं, त्यांना खरं अभिवादन हे असेल की आपण प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक हॉस्पिटल चालू करणार. 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रतिमाह किमान 18,000 रुपये वेतन असलेली नोकरी. आणि आपण प्रत्येकाने गावच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला 6 एकर जमीन कसायला आणि 5 गुंठे जमीन घर बनवायला दिली तर येणाऱ्या काळामध्ये आज ज्या समस्या त्या नक्कीच येणाऱ्या 5 वर्षामध्ये 50% जास्त कमी झालेल्या असतील. एवढंच या ठिकाणी मी आपणा सगळ्यांना नम्र आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा आम्ही आंबेडकरवादी या संपूर्ण समूहाचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आजच्या दहशतीच्या कालखंडामध्ये देखील त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम घेतला आणि मला बोलायची संधी दिली. कारण आज जे दहशतीचं वातावरण आहे, बाहेर वेगळी सभा लावून घेऊ शकत नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी आंबेडकरवादी यांच्या कार्यालयामध्ये बसलो आणि तिथून आम्ही थेट लाईव्ह करतो. हे त्याबद्दल आपण सगळ्यांना पुन्हा एकदा महामानव बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीच्या, जागतिक कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या मंगल शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. परत जाताना एवढंच म्हणेल की सारंच काही संपलं नाही. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी बबनदादा सरदे म्हणतात, सारंच काही संपलं नाही, इतक्यात मागे सराया. सारंच काही संपलं नाही, इतक्यात मागे सराया. कोरोना तर केवळ एक प्रकारचा प्रयोग आहे. अनेक संकट कशामधून त्यातून बाहेर येऊ शकतो. म्हणून सारंच काही संपलं नाही, इतक्यात मागे सराया. उसळून येत आहेत भावी पिढ्या. क्रांतीचा जय भीम कराया, क्रांतीचा जय भीम कराया. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.